मराठी उद्योजकांच्या जीवनातही तितकाच मोठा धक्का आहे. जी. कारण मनोहर जोशी सर व्यक्ती जरी एक असले तरी त्यांची आयाम त्यांचे अनेक होते. अत्यंत चतुरस्र असं व्यक्तिमत्व होतं. मातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा आपल्या कार्यकर्तृत्वातनं मेघापर्यंत पोहोचलेलं हे लोभसवाणं व्यक्तिमत्व होतं. जोशी सरांबद्दल म्हणजे बोलण्यापेक्षा त्यांच्यावर लिहिलं जे लोकांनी आहे ते शिवसेना काल आज आणि उद्या नावाच्या एका पुस्तकामध्ये जोशी सरांनी इतिहास शिवसेनेचा मांडला आणि भविष्य हे लोकांवर सोडून दिलं. ते एक फार मोठे साहित्यकार पण होते सर. जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने ते 100 कोटी रुपये व्यवसाय करणाऱ्या माणसाचा सत्कार सुद्धा ते चेंबर मराठी माणसाचं एक चेंबर्स असावं. जशी इंडियन चेंबर्स आहेत, वेगवेगळ्या फिक्की संस्था आहेत, तशी एक मराठी माणसांची एक अशी हक्काची एक चेंबर सुद्धा असावं. अशा या प्रचंड कल्पनेतलं व्यक्तिमत्व आपल्याबद्दल हरपून गेलंय. जोशी सरांचं जाणं हे फक्त एका समाजाकरता महाराष्ट्राकरता नाही, देशाचं हे फार मोठं नुकसान आहे आणि आंतरराष्ट्रीय नुकसान असं म्हटलं तरी चालेल. कारण त्यांच्या लोकसभा अध्यक्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केलेल्या विदेश यात्रा ज्या होत्या त्याही अत्यंत ऐतिहासिक होत्या. आणि ते जेव्हा जेव्हा परदेशात जायचे तेव्हा तेव्हा तिथल्या मराठी माणसांना नक्की आवर्जून भेटण्याचा कार्यक्रम सुद्धा ते करत असत. माझं भाग्य होतं की मला त्यांच्याबरोबर 4 पावलं चालण्याचं भाग्य मला मिळालं. त्यांच्यामुळेच माझ्या जीवनात आमूलाग्र बदल जो घडला तो सरांमुळेच घडला. अगदी. आणि जी खरं तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते राजकारणामध्ये आले होते आणि फक्त आलेच नाही तर तिथे ते खूप मोठे देखील झाले. मनोहर जोशी त्यानंतर मनोहर जोशींनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. अनिलजी, जोशी सरांबरोबरचा जो इतिहास पाहायचा असेल तर आपल्याला थोडंसं नांदवीकडे जायला लागेल. नांदवी एका छोट्याशा गावातनं त्यांनी त्यांच्या जीवनाचा जो प्रवास सुरू केला ते मुंबई महानगरपालिकेत नोकरीत लागले. त्यानंतर मुंबईचे महापौर झाले. मुंबईचे महापौर झाल्यानंतर ते आमदार झाले, 2 वेळा आमदार झाले. त्यानंतर ते विधान परिषदेचे नेते झाले आणि नंतर मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांची कारकीर्द जणू तिथे थांबली नाही आणि ती पुढे लोकसभा, त्यानंतर केंद्रीय मंत्री झाले. केंद्रीय मंत्री नंतर लोकसभा अध्यक्ष झाले. लोकसभा अध्यक्ष झाले त्या दिवशीचा मी साक्षीदार आहे. मी कल्याणला एका याज्ञवल्लक एका सभागृहामध्ये त्यांच्या हस्ते एका पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि तिथेच त्या कार्यक्रमात संपल्यानंतर प्रमोद महाजन साहेबांचा त्यांना फोन आला आणि म्हणाले की सर आपण कुठे आहात? ते म्हणाले मी आता कल्याणला आहे. ते म्हणाले तातडीने आपण दिल्लीला यावं, लोकसभा अध्यक्ष बालयोगी यांचं निधन झालेलं आहे. त्यावेळी ते केंद्रीय मंत्री होते. आपल्याला विश्वास बसणार नाही, त्याही वेळेला त्यांनी म्हणाले की आपण लोकसभा अध्यक्षाची जबाबदारी घ्यावी. त्यानंतर ते म्हणाले की मी आधी हिंदू प्रदेश सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जाऊन भेटतो, त्यांचे आशीर्वाद घेतो, त्यांची संमती घेतो आणि त्यानंतर मी आपल्याला लोकसभा अध्यक्ष व्हायचं की नाही व्हायचं याचाही निर्णय त्यांनी माननीय शिवसेना प्रमुखांवर ते सोडलं. जेव्हा त्यांना त्यांचे आशीर्वाद मिळाले त्यानंतर त्यांनी दिल्लीला जाऊन प्रमोद महाजनांशी संवाद केला आणि ते लोकसभेचे अध्यक्ष झाले. या सगळ्या घटनाक्रमाचा साक्षीदार असण्याचं पुण्य असं म्हणायला पाहिजे ते मला मिळालं होतं. आणि हे जोशी सरांबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये चालण्याचा आणि त्यांनी इतकं अफाट प्रेम माझ्यावर केलं मी ते शब्दात व्यक्तच करू शकत नाही. त्यांनी एका पुस्तकामध्ये हरहुन्नरी अनिल त्रिवेदी माझा कार्यकर्ता अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी केला. माझ्याकरता ही पद्मश्री आहे. सरांची एक ओळ माझ्याकरता आयुष्याची एक पद्मश्री आहे. सरांच्या 75व्या वाढदिवसाला रवींद्र नाट्य मंदिरामध्ये होत असलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांच्यावर एका हिंदी पुस्तकाचं प्रकाशन करण्याचं पुण्य मला मिळालं आणि तिथे त्या व्यासपीठावर मला 2 मिनिटं बोलण्याची संधी सरांमुळेच मिळाली. सर्व महाराष्ट्रातले सर्व नेते हे व्यासपीठावर होते, वरिष्ठ ज्येष्ठ नेते सगळे व्यासपीठावर होते आणि त्या मंचावर त्यांनी अनिल त्रिवेदी नावाच्या एका छोट्या कार्यकर्त्याला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. याच्या पलीकडे काय देवाकडनं मागावं? सरांनी इतकं भरभरून दिलंय आणि फक्त मलाच नाही सगळ्यांना त्यांना भेटलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनात त्यांनी आनंद दिलेला आहे.
असं माझं वैयक्तिक मत आहे. जी, तुम्ही सुरुवातीला जसं म्हणालात राजकारण करण्यापेक्षाही त्यांचा समाजकारणावरती भर जास्त होता. त्यांच्या समाजकारणाविषयी म्हणजे ते अगदी झुणका भाकर योजना असो किंवा झोपडपट्टी साठी घरं अशा बऱ्याच, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? शिवसेनेचं मंत्रच आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. जी, आपण ज्या संघटनेत ज्यांना ते दैवत मानत होते ते असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. म्हणजे ते कधीही त्यांनी दैवताशिवाय एकही छोटं वाक्य, त्यांनी एकही छोटा शब्द वापरला नाही. कोणतंही भाषण त्यांचं आजही तुम्ही आपण जर ऐकलं तर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय ते भाषण पूर्ण होत नाही. अत्यंत असं चाणक्य असं व्यक्तिमत्व. शेवटची भेट असं म्हणायला लागेल तर सरांचा वाढदिवस 2 डिसेंबरला असायचा. दरवर्षी ते मागच्या काही वर्षांपासून दरवर्षी ते एक पुस्तक प्रकाशित करायचे आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुखांच्या हस्ते ते असा थोडासा हट्ट करायचं की सर माननीय उद्धव साहेबांनीच त्या पुस्तकाचं प्रकाशन करावं, अशा पद्धतीचा ते हट्ट करायचं आणि तो हट्ट शिवसेना पक्षप्रमुख हे पुरवायचे आणि त्या पुस्तकाला ते आवर्जून त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला. म्हणून ते कधी कधी मला उद्धव साहेब असं विचारायचं यंदा कोणतं पुस्तक आहे, म्हटलं सर लिखाण चालू आहे. अशा पद्धतीने दरवर्षी एक छान असं पुस्तक त्यांनी साहित्याला पण दिलं असं म्हणायला हरकत नाही. जी जी, धन्यवाद अनिलजी, तुम्ही ज्या या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे.